प्रोजेक्टच्या माध्यमातून 10,000 युवक युवतींना रोजगार मिळणार. भोसरी येथे सॉफ्टझेल तर्फे अवेअरनेस प्रोग्रामचं आयोजन. भारत सरकारच्या कौशल्य विकास व स्वयंरोजगार मंत्रालयातर्फे राबवण्यात येणारा नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम अंतर्गत युवक युवतींसाठी रोजगार निर्मिती करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीमची माहिती जास्तीत जास्त उद्योग व्यावसायिकांना मिळावी यासाठी MIDC भोसरी येथे सॉफ्टझेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड व ऑल इंडिया रबर असोसिएशन आणि रबर सेक्टर स्किल काउन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल अप्रेंटिसशिप अवेअरनेस प्रोग्रामचं आयोजन करण्यात आले. या अवेअरनेस प्रोग्रामच्या माध्यमातून जवळपास 10,000 युवक युवतींना रोजगार मिळणार आहे. यावेळी सुचिता रॉय, प्रादेशिक व्यवस्थापक पश्चिम रबर रासायनिक आणि पेट्रोकेमिकल कौशल्य विकास परिषद, सदाशिव पी काळे, अध्यक्ष पुणे चॅप्टर ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन, दौलत बाफाना, व्यवस्थापकीय संचालक सॉफ्टझेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, विक्रम माकर, अध्यक्ष ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन, प्रशांत वानी, अध्यक्ष वेस्टर्न रिजन ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन, रोहित बन्सल, उपाध्यक्ष ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन, विनत पाटकोटवार, व्यवस्थापकीय कमिटी ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नॅशनल अप्रेंटिसशिप अवेअरनेस प्रोग्रामचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करून युवकांना रोजगाराच्या अनेक संधी सॉफ्टझेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने निर्माण केल्याबद्दल ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे विक्रम माकर यांच्या वतीने संचालक दौलत बाफना यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. ये प्रोग्राम नेशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम है, जिसमें कि हम अप्रेंटिसेस प्रमोट कर रहे हैं इंडस्ट्रीज़ में. उनको कह रहे हैं कि आपको यू शुड टेक अप्रेंटिसेस अपॉइंट करना चाहिए. उससे इंडस्ट्री को क्या बेनिफिट होती है, कितने बेनिफिट अपने जो लोकल यूथ्स हैं, जो अनएम्प्लॉयड यूथ्स हैं, उनको बेनिफिट मिलती है. स्किल डेवलपमेंट प्रोग्राम्स वो ले सकते हैं इसमें से. ठीक है, तो इसमें कैंडिडेट्स को एक अपॉर्चुनिटी मिलती है टू वर्क एज एन अप्रेंटिस इंडस्ट्री के साथ, और उनको एक ऑन जॉब ट्रेनिंग मिलता है जिसमें से वो जॉब स्किल्स लर्न करते हैं, और एट दी एंड जब OJT ख़त्म हो जाती है तो उनको सर्टिफिकेशन भी मिल जाता है. दौलत बाफना, डायरेक्टर सॉफ्टझेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. बेसिकली आज सॉफ्टझेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, ऑल इंडिया रबर असोसिएशन आणि रबर सेक्टर स्किल काउन्सिल यांच्या संयुक्त विद्यमानाने अप्रेंटिसशिप अवेअरनेस प्रोग्राम घेण्यात आला होता. बेसिकली अप्रेंटिसशिप अवेअरनेस प्रोग्राम हा आहे की जे बेरोजगार फ्रेशर मुलं आहेत मार्केटमध्ये त्यांना रोजगार देण्यासाठी बेसिकली हा प्रोग्राम गव्हर्नमेंटनी डिझाईन केलेला आहे. यामध्ये बेसिकली मुलांना ॲज अ ट्रेनिंग म्हणून घेतलं जातं, त्यांना जॉबचं करिअर स्टार्टिंग करून दिली जाते आणि मुलांना रोजगाराची संधी मार्केटमध्ये उपलब्ध होती. तर आज बऱ्याचशा रबर इंडस्ट्रीज, प्लास्टिक इंडस्ट्रीज इथे उपस्थित होत्या आणि जवळपास पॉझिटिव्ह रिस्पॉन्सनी मॅक्सिमम लोकांची इथे जॉब किंवा वॅकन्सी उपलब्ध होईल आणि बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या बेरोजगार लोकांना इथे जॉब मिळेल. विक्रम माकर, President of the All India Rubber Industries Association. I'm very glad to be present in this program today at Pune. It's been an honor to be invited by Mr. Kale and Mr. Prashant Wani. Mr. Kale, who's the chairman of the Pune chapter, and Mr. Prashant Wani, the chairman of Western region. It's a great privilege to be present with all the Pune industry. I think this is, after a long time, our first physical program during COVID. And it is very important that we encourage our members to become more aware of all the different apprenticeship schemes which are available to hire and train people in their organization. It's become important before COVID also, but COVID has further highlighted the need of good skill base and stability of manpower for operational efficiency. Chairman of Pune chapter, All India Rubber Industries Association. I have my own unit, Asra Industries, situated in Bhosri MIDC. We are manufacturing all types of rubber products, molded extrusions. I am in this field from I think 1976. I was
work in different organizations. I have done consultancy also in double technology. At the same time, I am looking after some social work also. I was the president of Rotary Club of Pimpri Town. This is the NAPS program in association with the All India Rubber Industries Association. So we are percolating the importance of the new act, has been designed by the central government and which cannot be percolated in more sense due to the COVID situation. So this situation we want to percolate it within the rubber industry so that the maximum members will comply the legal compliances and will be beneficial the NAPS programs to the rural people, so that the people will convert into the skill and that skill will be used for the overall development of my country. That is the benefit of this.